अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशोवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. श्री शिवसाखळीतले ज्ञानदेव महाराज यांचा हरिपाठ तयार झाला. आता पुढे या माझी नवनाथांची गाठ, ज्ञानियांचे तेच पीठ, शोभती अध्यात्मी. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, गहिनीनी जालिंदरनाथ, कानी फणी भरतरीनाथ, रेवणनाथ वटन सिद्धनाथ, चरपटीनाथ नववेते. असे हे नवनाथ शिवशंकराचे रूप साक्षात, अशक्य ते शक्य करीत, शाबरी विद्या निर्मिली. ए नवापासूनी 84 सिद्ध झाले जाण, काय गाऊ महिमान शक्तिमान सकलाते. सकल गाती आदिनाथ गुण, शिष्यत्व बहाल केले जाण, शिवनामाचे महिमान गुरुत्वा कारणे गाती सकल. ज्ञानू तू केला निवृत्तीने केला, एकिया ज्ञानाचा महावृक्ष झाला. वारकरी संप्रदाय फोपाविला, काला सकल पंढरीच. ऐसिया संप्रदायी इमारतीचा, ज्ञानदेवी रचिला पायासाचा. आरंभ केला देवालयाचा, नामयाचा किंकर झाला. नामया करीत विस्तार, नाथरूपी स्तंभ साचार. ऐसिया इमारतीचा भार, विस्तार गुरु कृपे कारण की. एक गुरु एक शिष्य परंपरा, ज्ञानदेवे मोडिली साचारा. सकलासी दिला थारा, चारा घाली ज्ञानियांचा. ज्ञानदेव तो ज्ञानसागर, कृपेचे ते आगर. ओळले अज्ञजनावर, माहेर प्रीतीचे ते. अवघेच त्रैलोक्य आनंदाचे, करण्या ठाणले साचे. चरणी जगन्नाथाचे चित्त ठेविले. झेंडा भगवत भक्तीचा, अटके पार लाविला साचा. कारणे संत मेळ्याचा, जमाव केला असेल. केशरी गंध कपाळावरी, बुक्क्यांचा टिळा. हाता माझी घेतले टाळा, छंद लागला हरिनामाचा. आषाढी कार्तिकीसी, आळंदी ते पंढरीसी. दिंडी चालते पदासी, लक्षावधीसी उणे नाही. ऐशा लक्षावधींचा मेळा, जवमेत पंढरीला. लाजविला महासागराला, नामाला गजरतो. ऐसा सदाशिवाचा अवतार, गुरु निवृत्ती होय दातार. महाविष्णूचा अवतार, ज्ञानेश्वर सखा माझा. संगे चालतो जो सोपान, ब्रह्मयाचा अवतार जाण. आनंदाचे घावले निधान, ब्रह्मानंदी टाळिकी. ज्ञानियांचा साखर सखा भासे ज्ञानेश्वर. तोची निवृत्ती दातार, गुरु गुरुवर करे की. अध्यात्मामध्ये गुरु शोधणारे ज्ञानदेव ज्ञानाचे देव झाले, ज्ञानाचा सागर झाले. पण याचे मूळ शिवापासून निर्माण होते. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भरतरीनाथ, रेवणनाथ, वटसिद्ध नागनाथ आणि चरपटीनाथ हे नवनाथ होय. असे नवनाथ म्हणजे शंकरांचे साक्षात रूप होय. अशक्य ते शक्य करणे, शाबरी विद्या निर्माण करणे, ही अलौकिक कार्ये त्यांनी केली. या 9 जणांपासून 84 सिद्ध निर्माण झाले. त्यांचे महिमान गावे कसे? एक एक अशी ती पीठेच होती. मात्र हे सर्वजण आदिनाथाला मानणारे होते, यात संशय नाही. असे हे शिवनामाचे महिमान गुरु कारणाने सकल जन त्यांना गात असतात. ज्ञानू तो निवृत्तीने केला, एका ज्ञानाचा महावृक्ष झाला.
वारकरी संप्रदाय फोफावला त्याचा काला आज पंढरीला होत आहे. मात्र अशा सांप्रदायिक इमारतीचा पाया ज्ञानदेवाने रचला. नामदेव महाराज त्यांचे किंकर म्हणजे प्रचारक झाले. नाथांनी स्तंभरूपी कार्य केले म्हणजेच त्याला दुजोरा दिला. अशा सांप्रदायिक इमारतीचा एवढा विस्तार केवळ शिवकृपेने झाला. एक गुरु एक शिष्य परंपरा ज्ञानदेवाने मोडीत काढली. सकलांना थारा दिला, चारा घातला मात्र ज्ञानाचा. ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचे सागर, कृपेचे आगर. अज्ञान जनावर सुद्धा वेद बोलले, अज्ञान जनावर सुद्धा वेद बोलले. प्रीतीचे माहेर म्हणजे ज्ञानदेव. मात्र हे सारे भाग्य गुरु कृपे मिळते यात संशय नाही. अवघे त्रैलोक्य आनंदाचे करण्यासाठी त्यांनी जगन्नाथाच्या चरणी चित्त ठेवले. यांचा जगन्नाथ म्हणजे श्री गुरु होय. भागवत भक्तीचा झेंडा अटकेपार लावला. संत मेळ्याचा जमाव केला. केशरी गंध कपाळाला लावला, वर बुक्क्याचा टिळा लावला, हातात टाळ घेतला, गळ्यात माळ घातली आणि विठ्ठल 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 नामाचा छंद लागला. आषाढी कार्तिकी आळंदी ते पंढरपूर चालून जाणे याला दिंडी नाव दिले. असा लक्षावधीचा मेळा जेव्हा पंढरीला पोचतो त्यावेळेला तो महासागराला लाजवतो असा नामाचा गजर होतो. सदाशिवाचा अवतार म्हणजे निवृत्तीनाथ होय. महाविष्णूचा अवतार म्हणजे ज्ञानेश्वर होय. ब्रह्म्याचा अवतार म्हणजे सोपान होय. ब्रह्मा विष्णू महेश यांचा संगम म्हणजे हे तिन्ही बंधू होय. चितकला अवतार मुक्ताबाई होय. ज्ञानाचा सागर म्हणजे अक्षरशः सकलांना सखा वाटायचा, मात्र ते स्वतः गुरु गुरु करीत निवृत्तीनाथांचे पाय धरायचे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.